हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजकालच्या ह्या धावपळीच्या आयुष्यामध्ये वेळ काढून कोणासाठी काही खास करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आज खरंच खूप खूप आनंद झाला आहे आणि खूप कौतुकही करावंसं वाटतं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात. सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आज माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि आम्ही खरं तर गावी गेलेलो होतो आणि गावी माझ्या दोन्ही बहिणींनी देखील यांचा वाढदिवस खूपच छान साजरा केला होता. तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल. गावी वाढदिवस साजरा झालेला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या घरी परत आलो आणि जेव्हा आम्ही गावावरून परत आलो त्याच दिवशी आमचा जो मित्रपरिवार आहे, त्या मित्रपरिवाराला आम्ही पिकनिक ग्रुप म्हणून नाव दिलेलं आहे. त्या पिकनिक ग्रुप परिवाराने यांच्या वाढदिवसाची पार्टी त्याच दिवशी ऑर्गनाईज केलेली होती आणि त्या पार्टीची पूर्ण तयारी आमच्या ग्रुपमध्ये प्राचीताईने करून ठेवलेली होती. आपण जिथे राहत असतो त्या ठिकाणी जीवाला जीव देणारी माणसं जर आपल्याला मिळाली तर आपल्याला आयुष्यामध्ये अजून काय हवं असतं. मी आणि माझ्या नवऱ्याने जीवाला जीव लावणारी माणसं इथे कमवलेली आहेत. हा नुसता आमचा एक ग्रुप नाही आहे, हा आमचा एक छोटासा परिवार आहे आणि ह्या परिवारामध्ये आम्हाला सर्व प्रकारची नाती आम्हाला ह्या पिकनिक ग्रुपमध्ये मिळालेली आहेत. माझ्या नवऱ्याला ह्या ग्रुपमध्ये जीव लावणारी आणि जीव ओवाळून टाकणारी एक बहीण देखील आहे आणि त्याच बहिणीने आज ही पूर्ण पार्टीची तयारी आणि सर्व नियोजन त्याच बहिणीने केलेलं आहे. ह्याच आमच्या पिकनिक ग्रुपमध्ये आम्हाला एक छोटीशी लाडकी भाची देखील आहे. ती चारदा मामा मामा करून मामाच्या पाठीच असते आणि हक्काने रागवणारे, सांगणारे, ओरडणारे आम्हाला एक काका काकू देखील आहेत आणि आणि ह्याच ग्रुपमध्ये आमच्या शेजारी राहणारे सख्खे आणि पक्के असे आमचे छोटे बंधू देखील आहेत. ते देखील आमच्या सुखादुःखामध्ये आमच्या प्रत्येक क्षणाला आमच्यासोबतच असतात. आणि त्याच प्रकारे आमच्या ह्या पिकनिक ग्रुपमध्ये जे आमचे गाववाले आहेत, म्हणजे आम्ही एकाच गावचे आहोत. आम्ही एकाच गावावरून आहोत आणि ते जे दादा आहेत ते कायम माझ्या नवऱ्याला मोठ्या भावासारखं कायम सपोर्ट करत असतात आणि त्यांच्या सुखादुःखामध्ये कायम त्यांना मोठ्या भावाचा आधार देत असतात. असा हा आमचा पिकनिक फॅमिली ग्रुप आहे आणि ह्याच फॅमिली ग्रुपने आज माझ्या नवऱ्याच्या वाढदिवसाची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. आणि स्पेशल थँक्यू म्हणजे यांच्या बहिणीला, कारण की त्यांच्या मानलेल्या बहिणीने आज पूर्ण तयारी केलेली आहे. सर्व मित्रपरिवाराला बोलवलेलं आहे आणि सर्वांना मिळून आज माझ्या नवऱ्याचा बर्थडे खूप स्पेशल असा साजरा करत आहेत. माझ्या सर्व मैत्रिणींनी यांना ऑक्शन करून घेतलं आणि ऑक्शन करून झाल्यानंतर मग केक कटिंग करून घेतला. आमच्या ह्या मित्रपरिवाराने यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि त्याशिवाय अजून एक गोष्ट अशी झाली की यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आमच्या मिलिंददादांचाही वाढदिवस झालेला होता. म्हणून आम्ही मिलिंददादांनाही केक कापायला सांगितला आणि दोघं भावांनी मिळून केक कापला आणि दोघांनीही एकमेकांना केक भरवला होता. केक कटिंग करून झालेला होता. सर्वांनी वाढदिवसाच्या यांना खूप साऱ्या शुभेच्छाही दिलेल्या होत्या आणि आता सर्वांना खूप भूक लागली होती म्हणून आता सर्वजण जेवायला बसणार होते आणि आमच्या प्राचीताईने बघा काय काय जेवण बनवून ठेवलेलं होतं. एका बाजूला नॉनव्हेज बनवून ठेवलेलं होतं आणि जे व्हेजवाले होते त्यांच्यासाठी डाळ, भात, पनीरची भाजी देखील केलेली होती आणि जे नॉनव्हेजवाले होते त्यांच्यासाठी गरम गरम आमच्या प्राचीताई डोसे देखील काढून देत होत्या. एका बाजूला सर्व लहान मुलांची पंगत आता जेवायला बसली होती आणि एका बाजूला सर्व मोठ्या माणसांची पंगत जेवायला बसली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर सर्वजण गावी गेलेले होते आणि गावावरून सर्वजण आल्यानंतर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सर्व मित्रपरिवार एकत्र जमा झाला होता आणि सर्व मित्र त्यांचे एका सोबत असे पंक्तीने जेवायला बसले होते. त्यांना खरंच खूपच छान वाटत होतं आणि त्यांना खूप आनंद देखील झाला होता की आज बऱ्याच दिवसानंतर सर्व मित्र असे एकत्र बसून जेवत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना पण प्राचीताईमुळे आज सर्व मित्रपरिवार एकत्र जमा झाला होता. सर्व मित्रांचं पंक्तीमध्ये जेवण चालू होतं आणि सर्वांना जेवण खूपच आवडलं होतं. सर्वजण प्राचीताईला बोलत होते की जेवण खूपच छान झाले आहे आणि आमची प्राचीताई आधीपासूनच जेवण तर खूपच छान बनवते. आणि माणसांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही सर्व लेडीज आता जेवायला बसलो होतो. माणसांच्या हॉलमध्ये गप्पा चालूच होत्या आणि आम्ही सगळं सामान आम्ही बेडरूममध्ये घेऊन आलो आणि बेडरूममध्ये आम्ही एकाच ठिकाणी सर्व मैत्रिणी जेवायला बसलो होतो.
जेवण खूपच टेस्टी झाले होते. जेवण सर्वांना खूप आवडले होते आणि खरंच व्हेज, नॉन-व्हेज दोघीही पदार्थ खूपच छान बनवले होते प्राचीताईंनी. जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी मिळून आम्ही घरातली किचनची सर्व कामं आवरली. कोणी भांडे घासले, कोणी झाडू मारला, कोणी पोछा केला, कोणी कट्टा साफ केला. पूर्ण कामं आवरून झाल्यानंतर मग आम्ही देखील हॉलमध्ये येऊन निवांत गप्पा मारत बसलो होतो. सर्व मित्रपरिवार खूप दिवसानंतर भेटले होते, त्यामुळे खूप साऱ्या गप्पा चालू झालेल्या होत्या. मैत्री म्हणजे एकत्र फिरणं नाही किंवा फोटो काढणं नाही किंवा मौज-मजा करणं नाही, तर ते एकमेकांच्या आनंदात मनापासून सहभागी होणं असं असतं. तुम्ही सगळ्यांनी इतक्या प्रेमाने हा क्षण इतका खास बनवला त्यासाठी सर्व पिकनिक फॅमिलीचे आम्ही मनापासून धन्यवाद करतो. आपल्या मैत्रीचे नाते कायम असेच बहरत राहो आणि आपल्या परिवाराचा या सुंदर आठवणी अजून मजबूत होत राहो, हीच देवाकडे प्रार्थना. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो.